नव्या वर्षाची सुरुवात साईंच्या दर्शनाने व्हावी यासाठी साई नगरी सुद्धा आता भाविकांनी फुललेली आहे। साई नगरीमध्ये देशभरातून अनेक नागरिक येत आहेत, भाविक येत आहेत आणि साईंचं दर्शन घेत आहेत आणि त्यामुळे शिर्डीमध्ये सुद्धा आता भाविकांची तुफान गर्दी झालेली पाहायला मिळते। नाताळ आणि त्याचबरोबर नव्या वर्षाच्या सुट्ट्या आहेत आणि त्यामुळे शिर्डीमध्ये भाविकांनी गर्दी केलेली आहे। 31 डिसेंबरला साई मंदिर रात्रभर भाविकांना दर्शनासाठी खुलं ठेवलं जाणार आहे। आणि या संदर्भात अधिक माहिती घेणार आहोत आमचे प्रतिनिधी कुणाल यांच्याकडून। कुणाल, सध्या आपण पाहतोय साई मंदिर आणि त्याचबरोबर शिर्डी नगरी आहे ती भाविकांनी गजबजलेली आहे। मोठ्या संख्येने भाविक दाखल होत आहेत, साईंचं दर्शन घेत आहेत, कारण नव्या वर्षाचं स्वागत करायचं आणि सध्या वर्षाला निरोप द्यायचा आहे। कसं एक वातावरण पाहायला मिळते? सध्या वर्षाला निरोप, नाताळाच्या सलग सुट्ट्या, शनिवार रविवार आणि नवीन वर्षाच्या स्वागतासाठी साई नगरी जी आहे ती दुमदुमली आहे, गजबजली आहे। साई नगरीमध्ये जेवढे हॉटेल्स आहे, साई संस्थांचं जे भक्त निवास आहे ते देखील हाऊसफुल झाल्याचं दृश्य बघायला मिळत आहे आणि लाखोंच्या संख्येनं साई भक्त जे आहेत ते साई नगरीमध्ये नवीन वर्षाच्या स्वागतासाठी शिर्डीला आल्याचं बघायला मिळत आहे। साई संस्थांकडनं देखील चोख व्यवस्था साई भक्तांची करण्यात आली आहे। अतिरिक्त मंडप व्यवस्था असेल, अतिरिक्त लाडू काउंटर असेल, अतिरिक्त पार्किंग व्यवस्था असेल, अतिरिक्त दर्शन पासेसचे काउंटर असतील, यासह अनेक मोफत बुंदी प्रसादाची देखील जी आहे ती व्यवस्था करण्यात आली आहे। आगाऊ व्यवस्था जी आहे ती 31 डिसेंबर आणि 1 तारखेच्या निमित्ताने करण्यात आली आहे आणि साई भक्त जे आहेत ते नववर्षानिमित्त साई नगरीमध्ये साईबाबांचं दर्शन घेऊन मनसोक्त आनंद घेताना बघायला मिळत आहे। आपल्या सोबत साई भक्त देखील आहे। नेमकं काय सांगाल तुम्ही, साई भक्त आहात, नवीन वर्षानिमित्त साई दरबार आहात? साई बाबा के दर्शन अच्छे से हो गए बहुत। आप कहाँ से आए हो, कितने दिन के लिए आप शिरडी आए हो और साई बाबा का दर्शन आपका हुआ है, क्या लगा? बहुत अच्छा लग रहा है दर्शन करके। हम लोग मुंबई से आए हैं और कल रात में आए थे, अभी दर्शन हुए। कैसी व्यवस्था यहाँ की है, क्या बताओ? बहुत अच्छी व्यवस्था है इधर और इतने सब लोग रहने के बाद भी एकदम कतार में बराबर से डिसिप्लिन से लोग आते हैं। सब ऑटोमेटिक डिसिप्लिन बनता है। मोस्टली मुंबई गुजरात के लोग ज्यादा आ रहे हैं और भीड़ बहुत है, लेकिन फिर भी बहुत अच्छे से दर्शन हो जाता है, मतलब शांति मिलती है बहुत ही। 31 डिसेंबरला साई मंदिर रात्रभर खुलं असल्याने साई संस्थांकडनं चोख नियोजन करण्यात आलं आहे। रात्रभर मंदिर खुलं असल्याने जे आहे ते साईनामाचा जयघोष या ठिकाणी बघायला मिळणार आहे। दरवर्षी नववर्षानिमित्त साई दरबारी साईबाबांचं दर्शन घेऊन नवीन वर्षाचं स्वागत करण्यासाठी असंख्य साई भक्त जे आहेत ते साई नगरीमध्ये मांदियाळी करत असतात। साईबाबाच्या पालख्या घेऊन देखील साई भक्त शिर्डीमध्ये येत असतात। त्या पालख्यांचं स्वागत करण्यासाठी साई मंदिर परिसरामध्ये ठिकठिकाणी मंडप व्यवस्था करण्यात आली आहे आणि त्याचबरोबर जे साई नगरी जी आहे साई नामाच्या जयघोषानं नववर्षानिमित्त दुमदुमून गेल्याचं चित्र बघायला मिळत आहे। भक्तांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे। मात्र मंदिर प्रशासनानं सुद्धा चोख व्यवस्था ठेवलेली आहे। धन्यवाद कुणाल, आपण दिलेल्या या माहितीसाठी।